देवमाणूसमधला अध्याय पुढील भागामध्ये लालीला तळघरात बघून देवीसिंग चांगलाच हादरतो आणि ओरडतो, लालीजी तुम्ही इथं? तो आता घाईघाई तिच्याकडे जायला लागतो, पण लाल कपडा त्याच्या पायाला अडकल्यामुळे तो खाली येतो. लाली बघते तर काचीच्या पेटीमध्ये पाण्यात आर्याची डेड बॉडी असते. ते बघून तर लालीच्या पायाखालची जमीनच सरकते. आता देवीसिंगला डेड बॉडीकडे बघावं की लालीकडे, कारण लाली डोळे फाडून बघत असते. देवीसिंग घाबरून म्हणतो, लालीजी तुम्ही चला बरोबर. ती म्हणते, अहो पण आर्या त्याची डेड बॉडी आणि या दुकानाला तळघर आहे हे तुम्हाला कधी सांगितलं नाही. अजून माझ्यापासून काय काय लपवलं? तो म्हणतो, अहो लालीजी असं काहीच नाही आहे. खरं तर मी तुम्हाला हे सगळंच सांगणार होतो. बरं आता इथं बोलत बसायला नको, चला बरं तुम्ही. तो आता लालीला वर घेऊन जातो आणि काहीतरी बहाणे बनवत असतो आणि म्हणतो, चला तुम्हाला शॉपिंग करायची का? आपण शॉपिंगला जाऊया. आता लालीला कळत असतं की आपल्याला चुना लावतो, पण ती पण करते. लाली गोपाळच्या गाडीवरून फिरायला जात असते. आता ती एवढी खुश असते आणि गोपाळ पण तिला चांगलाच फिरवत असतो. आता तो वाकड्या नजरेने तिच्याकडे प्रेमाने बघतो काय, आणि तो तिच्यावर किती प्रेम करतो हे दाखवण्याचं चांगलंच नाटक करत असतो. आता लाली भरपूर शॉपिंग करते, पण गाडीवरून येत असताना अचानक गाडी बंद पडते. लाली म्हणते, अहो तो लालीजी जरा उतरावो. ती म्हणते, काय झालं हो? तो बिघडली वाटतं. लाली म्हणते, अरे देवा आता काय करायचं? तो काय करायचं म्हणजे? गप्पा मारत मारत मस्त पायी जाऊया. लाली म्हणते, चालतंय की. आता शॉपिंगच्या बॅग गोपाळच्या हातामध्ये आणि लाली मस्त बडबड करत चाललेली असते आणि प्रेमाने तिचं बोलणं गोपाळ ऐकत असतो. ती आता त्याच्याकडे बघते, तो गोपाळ प्रेमाने बघत असतो. आता स्पष्ट भाषेत म्हटलं तर दोघांचे प्रेम होतं जात असतं. पण तेवढ्यात समोरून एक मुलगी येत असते. गोपाळ तिला बघतो आणि बघतच राहतो. ती त्याच्या जवळून जाते आणि गोपाळचं सारखं तिच्याकडे लक्ष असतं. पण लाली मात्र स्वतःचं मंगळसूत्र पकडते आणि मनात म्हणते, शेवटी मी माझा नवरा मिळवलाच. ती मुलगी जात असते आणि गोपाळ उभा राहून तिला पाठमोरा बघत असतो. लाली मात्र मनातल्या मनात खूप खुश असते. आता बाजूला बघते तर गोपाळच नसतो. ती आता मागे बघते तर गोपाळ त्या मुलीला बघत असतो. आता बघूया गावात येणारी मुलगी कोण असते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.